हॅज फ्रेंड्स, लास्ट लेक्चरमध्ये आपण डिस्कस करत होतो स्टॅबिलिटी ऑफ कार्बोकॅटायन, की आपण म्हणत ॲप्लिकेशन्स ऑफ इंडक्टिव्ह इफेक्ट, की इंडक्टिव्ह इफेक्टचे ॲप्लिकेशन्स काय. अँड द फर्स्ट वन इज स्टॅबिलिटी ऑफ कार्बोकॅटायन. मग आता कार्बोकॅटाईनची स्टॅबिलिटी डिस्कस करायच्या आधी आपण कार्बोकॅटाईनचं नेचर बघितलं, की हे जे कार्बोकॅटायन्स आहेत की यांचं नेचर काय. कार्बोकॅटायनचं आपल्याला दिसतंय की त्यांच्या आउटरमोस्ट शेलमध्ये फक्त 6 इलेक्ट्रॉन्स आहेत आणि त्यांच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज आहे. आउटरमोस्ट शेलमध्ये 6 इलेक्ट्रॉन्स म्हणजे इनकम्प्लीट ऑक्टेट आणि त्यांच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे इलेक्ट्रॉन डिफिशियंट आहेत. मग आपण डिस्कस केलं की इलेक्ट्रॉन डिफिशियंट स्पीशी आहे तो कधी स्टेबल बनू शकतो, इलेक्ट्रॉन रिच स्पीशीज कधी स्टेबल बनू शकतात. आणि मग आपण त्यावेळेस म्हणलं की सपोज बघ, आपण एक कन्क्लुजन सांगितलं की एनिथिंग दॅट डिक्रीजेस द चार्ज, एनिथिंग दॅट डिक्रीजेस द चार्ज ऑन, आपण काय म्हणूया, चार्ज स्पीशीज, की आपल्याकडे जर चार्ज स्पीशीज असतील आणि त्याच्यावरचा चार्ज जर कोणी डिक्रीज करत असेल तर ते त्याला काय करतं, स्टेबल. कुणी पण चार्ज स्पीशीजवरचा चार्ज जर इन्क्रीज करत असेल तर ते काय करतं, त्याला अनस्टेबल. मग आता हा इलेक्ट्रॉन डिफिशियंट स्पीशीज आहे, आपण म्हणूयात इलेक्ट्रॉन डिफिशियंट स्पीशीज आहे ही, याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज आहे, याच्याकडे इनकम्प्लीट ऑक्टेट आहे, ते इलेक्ट्रॉन डिफिशियंट स्पीशी आहे. मग त्या इलेक्ट्रॉन डिफिशियंट स्पीशीला जर आपण इलेक्ट्रॉन दिले, आपण इलेक्ट्रॉन प्रोव्हाइड केले, इलेक्ट्रॉन डिफिशियंट वाल्याला जर इलेक्ट्रॉन प्रोव्हाइड केले तर याच्यावरचा पॉझिटिव्ह चार्ज थोडा काय होणार आहे, कमी होणार आहे. ह्याला इलेक्ट्रॉन मिळाले की याच्यावरचा पॉझिटिव्ह चार्ज थोडा कमी होणार, हा काय बनणार मग, स्टेबल. तेच जर तुम्ही इलेक्ट्रॉन डिफिशियंट पासून इलेक्ट्रॉन काढून घेतले, हा आधीच इलेक्ट्रॉन डिफिशियंट आहे आणि याच्यावरून तुम्ही इलेक्ट्रॉन काढून घेतले की याच्यावरचा पॉझिटिव्ह चार्ज काय होणार, इन्क्रीज. आणि जेवढा चार्ज इन्क्रीज होणार तेवढा हा काय बनणार, परत अनस्टेबल. म्हणून एक आपण कन्क्लुजन मांडलं की इलेक्ट्रॉन डोनेशन स्टॅबिलायझेस द इलेक्ट्रॉन डिफिशियंट स्पीशीज. इलेक्ट्रॉन डिफिशियंट वाल्यांना इलेक्ट्रॉन मिळाले की ते काय बनतात, स्टेबल. आणि इलेक्ट्रॉन विड्रॉवल डिस्टॅबिलायझेस द इलेक्ट्रॉन डिफिशियंट स्पीशीज. इलेक्ट्रॉन डिफिशियंट वाल्याकडूनच जर इलेक्ट्रॉन काढून घेतले तर ते त्याला काय करतं, अनस्टेबल. हे लास्ट लेक्चरमध्ये डिस्कस केलं. तसंच आपण लास्ट लेक्चरमध्ये हे पण डिस्कस केलं की सपोज आपल्याकडे एखादी इलेक्ट्रॉन रिच स्पीशीज आहे. इलेक्ट्रॉन रिच म्हणजे की ज्यांच्याकडे इलेक्ट्रॉन जास्त आहेत, इलेक्ट्रॉन रिच आहे, ते निगेटिव्ह चार्ज दिसतो आपल्याला त्याच्यावरती की इलेक्ट्रॉन रिच आहेत. मग आता इलेक्ट्रॉन रिच वाल्याला जर इलेक्ट्रॉन दिले, ह्याला जर इलेक्ट्रॉन दिले तर निगेटिव्ह 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 चार्ज काय होणार आहे, इन्क्रीज. इलेक्ट्रॉन डोनेशन काय कळतं आपल्याला, इलेक्ट्रॉन डोनेशन टू इलेक्ट्रॉन रिच स्पीशीज इन्क्रीजेस निगेटिव्ह चार्ज. आणि निगेटिव्ह चार्ज जर इन्क्रीज झाला तर ते काय बनणार आहेत, अनस्टेबल. ते काय बनणार आहेत, अनस्टेबल. म्हणजे कळतं काय, इलेक्ट्रॉन डोनेशन डिस्टॅबिलायझेस इलेक्ट्रॉन रिच स्पीशीज. अपोजिट, वरच्याच्या अपोजिट. इलेक्ट्रॉन डिफिशियंट असेल तर इलेक्ट्रॉन द्या, तो स्टेबल बनेल. इलेक्ट्रॉन रिच असेल त्याला जर इलेक्ट्रॉन दिले तर तो काय बनेल, अनस्टेबल बनेल. आणि सपोज एखादा इलेक्ट्रॉन रिच आहे हा, आणि याच्याकडून इलेक्ट्रॉन काढून घेतले, आपण याच्यापासून इलेक्ट्रॉन लांब खेचले, हा निगेटिव्हली चार्ज आहे, आणि याच्यापासून जर इलेक्ट्रॉन लांब खेचले त्याचा निगेटिव्ह चार्ज काय होणार आहे, डिक्रीज. आणि निगेटिव्ह चार्ज जर डिक्रीज झाला, कुठल्या पण स्पीशीजवरचा चार्ज डिक्रीज झाला की ते काय बनतात, स्टेबल. म्हणून आपण काय म्हणतो, इलेक्ट्रॉन डोनेशन डिक्रीजेस स्टॅबिलिटी ऑफ इलेक्ट्रॉन रिच स्पीशीज, whereas electron withdrawing increases stability of electron rich species. आणि मग त्याच्यावरून हे सगळ्यात महत्वाचे कन्क्लुजन सांगितले बघा आपण, सगळ्यात महत्वाचे कन्क्लुजन्स, की स्टॅबिलिटी ऑफ इलेक्ट्रॉन डिफिशियंट स्पीशीज इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इलेक्ट्रॉन डोनेशन. एखादा इलेक्ट्रॉन डिफिशियंट आहे त्याला आपण जेवढे इलेक्ट्रॉन देणार तेवढा तो काय बनणार, स्टेबल. किंवा स्टॅबिलिटी ऑफ इलेक्ट्रॉन डिफिशियंट स्पीशीज इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू इलेक्ट्रॉन विड्रॉवल. इलेक्ट्रॉन डिफिशियंट वाल्याकडूनच जर इलेक्ट्रॉन काढून घेतले तर तो अजून इलेक्ट्रॉन डिफिशियंट होणार, अजून अनस्टेबल बनणार. म्हणजे जेवढे तुम्ही इलेक्ट्रॉन विड्रॉ करणार, जेवढे इलेक्ट्रॉन जास्त विड्रॉ करणार तेवढा तो जास्त इलेक्ट्रॉन डिफिशियंट बनणार आणि त्याची स्टॅबिलिटी काय होणार, डिक्रीज. जेवढे तुम्ही इलेक्ट्रॉन देणार इलेक्ट्रॉन डिफिशियंटला तेवढी त्याची इलेक्ट्रॉन डिफिशियन्सी जाणार आणि मग स्टॅबिलिटी काय होणार, इन्क्रीज. आणि एक्झॅक्टली अपोजिट कुणाचं सांगितलं आपण,
एक्झॅक्टली अपोजिट आपण सांगितलं इलेक्ट्रॉन रिच स्पीशीजचं, की स्टॅबिलिटी ऑफ इलेक्ट्रॉन रिच स्पीशीज इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इलेक्ट्रॉन विड्रॉविंग नेचर ऑफ अ ग्रुप अटॅच टू इट. इलेक्ट्रॉन रिच पासून जर इलेक्ट्रॉन काढून घेतले तर तो इलेक्ट्रॉन रिच स्पीशीजवरचा निगेटिव्ह चार्ज डिक्रीज होतो, तो स्टेबल बनतो. तर जेवढं जास्त इलेक्ट्रॉन विड्रॉविंग करणार आपण इलेक्ट्रॉन रिच पासून तेवढा तो बनणार स्टेबल. आणि मग अपोजिट काय, की इलेक्ट्रॉन रिच वाला जर आम्ही दिले इलेक्ट्रॉन्स, इलेक्ट्रॉन रिच वाला जर आम्ही इलेक्ट्रॉन्स दिले तर तो काय बनणार आहे, अनस्टेबल. इलेक्ट्रॉन रिच वालाच आम्ही इलेक्ट्रॉन डोनेशन केलं तर तो काय बनणार आहे, अनस्टेबल. मग आता जे स्क्रीनवरती दिसतंय बाळा तुला, हे सगळ्यात महत्वाचं आहे टू डिटरमाइन स्टॅबिलिटी ऑफ इलेक्ट्रॉन डिफिशियंट अँड इलेक्ट्रॉन रिच स्पीशीज. मग आम्हाला काय माहित आहे, आपल्याकडे काय इन्फॉर्मेशन आहे रे, आपल्याकडे इन्फॉर्मेशन अशा टाईपमध्ये बघ की आपल्याकडे जर कार्बोकेटायन असेल, कार्बोकेटायन की ज्याच्या आउटरमोस्ट शेलमध्ये फक्त 6 इलेक्ट्रॉन असतात, किंवा सपोज आपल्याकडे कार्बन फ्री रॅडिकल आहे. हा कोण आहे, कार्बन फ्री रॅडिकल. हा कार्बन फ्री रॅडिकल आहे की ज्याच्या आउटरमोस्ट शेलमध्ये फक्त 7 इलेक्ट्रॉन्स असतात. सगळे लेक्चरमध्ये बघितलं आपण आधीच्या, की कार्बोकेटायनच्या आउटरमोस्ट शेलमध्ये 6 इलेक्ट्रॉन, कार्बन फ्री रॅडिकलच्या आउटरमोस्ट शेलमध्ये 7 इलेक्ट्रॉन. म्हणजे हे दोघं जे आहेत कार्बोकेटायन अँड कार्बन फ्री रॅडिकल आर इलेक्ट्रॉन डिफिशियंट, आर इलेक्ट्रॉन डिफिशियंट. ऑब्विसली यांचं ऑक्टेटच कंप्लीट नाही आहे, हे दोघंही काय आहेत, इलेक्ट्रॉन डिफिशियंट आहेत. आणि कार्ब एनायन, कार्ब एनायन जो आपल्याकडे आहे, कार्ब एनायन, तर कार्ब एनायनवरचा निगेटिव्ह चार्जेस सांगतोय की हा कोण आहे, दॅट निगेटिव्ह चार्ज इंडिकेट्स दॅट कार्ब एनायन इज इलेक्ट्रॉन रिच स्पीशी. कार्ब एनायन इज इलेक्ट्रॉन रिच स्पीशी. आणि आपण आधीच कार्बोकेटायन वगैरे जो डिफरन्स बघितला ते बघितलंय बघ इकडे, इकडे बघून ठेवलं आम्ही की कार्बोकेटायन मध्ये काय असतात, आउटरमोस्ट शेल मध्ये 6 इलेक्ट्रॉन असतात आणि म्हणून हा काय असतो, इलेक्ट्रॉन डिफिशियंट. कार्ब एनायन मध्ये 8 इलेक्ट्रॉन्स आणि कार्ब एनायन वरती काय असतो, निगेटिव्ह चार्ज, आणि निगेटिव्ह चार्ज मुळे हे काय आहेत, इलेक्ट्रॉन रिच. कार्बन फ्री रॅडिकल मध्ये बाळा 7 इलेक्ट्रॉन्स, ऑक्टेट इनकम्प्लीट, आणि म्हणून हे पण काय आहेत, इलेक्ट्रॉन डिफिशियंट. तर कार्बोकेटायन, कार्बन फ्री रॅडिकल, दीज आर इलेक्ट्रॉन डिफिशियंट स्पीशीज. आणि कार्ब एनायन कोण आहेत, इलेक्ट्रॉन रिच स्पीशीज आहेत. मग असं जर असेल तर बाळा याच्यावरून आपण काय सांगू शकतो की कार्बोकेटायन, कार्बन फ्री रॅडिकल हे कोण आहेत, इलेक्ट्रॉन डिफिशियंट, तर त्यांच्यासाठी हे ऍप्लिकेबल आहे. आणि कार्ब एनायन कोण आहे, इलेक्ट्रॉन रिच, त्यासाठी हे ऍप्लिकेबल आहे. मग याच्यावरून आता मी काय लिहिलं, स्टॅबिलिटी. याच्यावरून आपण काय लिहिणार आहे आता, सगळ्यात महत्वाचं लिहिणार आहे बाळा, सगळ्यात महत्वाचं स्टॅबिलिटी ऑफ कार्बोकेटायन और कार्बन फ्री रॅडिकल. कार्बोकेटायन हे स्टॅबिलिटी ऑफ कार्बोकेटायन और कार्बन फ्री रॅडिकल की जे इलेक्ट्रॉन डिफिशियंट आहेत, तर ह्यांना इलेक्ट्रॉन देणारा, इलेक्ट्रॉन डिफिशियन्सी वाल्याला जर इलेक्ट्रॉन दिले तर तो काय बनतो, स्टेबल. मग आम्ही म्हणणार आहे देयर स्टॅबिलिटी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप्स. Their stability is directly proportional to electron donating groups. Their stability is directly proportional to electron donating groups. किंवा याच्या अपोजिट सुद्धा म्हणू शकतो आम्ही, याच्या अपोजिट सुद्धा म्हणू शकतो की स्टॅबिलिटी ऑफ कार्बोकेटायन और कार्बन फ्री रॅडिकल, स्टॅबिलिटी ऑफ कार्बोकेटायन और कार्बन फ्री रॅडिकल is inversely proportional to electron withdrawing groups. Electron withdrawing groups. Electron withdrawing groups. कार्बोकेटायनला जर इलेक्ट्रॉन विड्रॉविंग ग्रुप्स अटॅच असतील की जे त्याच्यापासून काय करून घेतात, इलेक्ट्रॉन्स काढून घेतात, तर असे ग्रुप्स कार्बोकेटायनला अनस्टेबल बनवणार. आणि कार्बोकेटायनला स्टेबल कोण बनवतंय, असे ग्रुप्स की जे कार्बोकेटायनला इलेक्ट्रॉन देत आहेत ते त्याला काय करणार आहेत, स्टेबल करणार आहेत. आणि
कार्ब एनायन मध्ये याच्या आपण अपोजिट लिहिणार आहे, स्टॅबिलिटी ऑफ कार्ब एनायन. स्टॅबिलिटी ऑफ कार्ब एनायन. कार्ब एनायन म्हणजे कोण? कार्ब एनायन म्हणजे जो इलेक्ट्रॉन रिच आहे. मग इलेक्ट्रॉन रिचला कोण स्टेबल बनवतं? की जे त्याच्यापासून इलेक्ट्रॉन काढून घेतात. इलेक्ट्रॉन रिच म्हणजे निगेटिव्ह चार्ज आहे, त्याच्यापासून इलेक्ट्रॉन काढून घेतले की त्याच्यावरचा निगेटिव्ह चार्ज कमी होतो, तो स्टेबल बनतो. म्हणून स्टॅबिलिटी ऑफ कार्ब एनायन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इलेक्ट्रॉन विड्रॉविंग, अपोजिट, कार्बोकॅटायनच्या अपोजिट, इलेक्ट्रॉन विड्रॉविंग ग्रुप्स. इलेक्ट्रॉन विड्रॉविंग ग्रुप्स किंवा आपण काय म्हणू शकतो, स्टॅबिलिटी ऑफ कार्ब एनायन इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप्स. इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप्स किंवा इलेक्ट्रॉन डोनेटिंग इफेक्ट्स. ते महत्वाचं आहे बाळा. आपल्याला जर ओळखायचं आहे की कुठला कार्बोकॅटायन स्टेबल आहे, कुठला कार्बन फ्री रॅडिकल स्टेबल आहे किंवा कुठला कार्ब एनायन स्टेबल आहे, ते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यांचं नेचर काय, की ते इलेक्ट्रॉन रिच आहेत का इलेक्ट्रॉन डिफिशियंट आहेत. आणि मग इलेक्ट्रॉन डोनेटिंग जे आहे त्याला आपण म्हणतो पॉझिटिव्ह. कुठला पण ग्रुप जर इलेक्ट्रॉन डोनेट करत असेल, हे बघितलं ना आपण की इंडक्टिव्ह इफेक्ट्स आर क्लासिफाईड इंटू 2 टाइप्स. निगेटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट. निगेटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट म्हणजे काय? खेचायचं. निगेटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट म्हणजे काय? when electronegative atom or group is directly attached to carbon chain, it attracts electron density away from the carbon chain. कार्बन चेन पासून इलेक्ट्रॉन डेन्सिटी खेचायची. आपण ज्याचा स्टडी करतोय म्हणजे कार्बन चेन, त्याच्यापासून इलेक्ट्रॉन खेचले की त्याला काय म्हणतो आपण? निगेटिव्ह इफेक्ट. कार्बनच्या चेनला जर इलेक्ट्रॉन दिले, कार्बनच्या चेनला हे इलेक्ट्रॉन देणारे ग्रुप्स, इट रेफर्स टू इलेक्ट्रॉन रिलीजिंग नेचर ऑफ ग्रुप्स और ॲटम्स. की जे ॲटम्स और ग्रुप्स कार्बनच्या चेनला इलेक्ट्रॉन देतात आतमध्ये, त्याला काय म्हणायचं? पॉझिटिव्ह. म्हणजे आपल्याकडे जी कार्बन कार्बन चेन आहे ह्याच्यापासून जर एखादा इलेक्ट्रॉन खेचत असेल तर याचा जो इफेक्ट आहे त्याला म्हणायचं निगेटिव्ह इफेक्ट. आणि आपल्याकडे कार्बनची चेन आहे आणि कार्बनच्या चेनमध्ये जर एखादा इलेक्ट्रॉन डोनेशन करत असेल तर त्याला काय म्हणायचं? पॉझिटिव्ह इफेक्ट. मग इफेक्ट वेगवेगळे आहेत रे. इफेक्ट कुठले कुठले आहेत? इंडक्टिव्ह आहे, रेझोनन्स आहे, हायपर कॉन्ज्युगेशन आहे. तर सगळ्यांमध्ये तुम्ही जर खेचलं, सगळ्यांमध्ये तुम्ही जर इलेक्ट्रॉन विड्रॉ केली, इलेक्ट्रॉन खेचले, तर काय म्हणायचं? निगेटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट, निगेटिव्ह रेझोनन्स इफेक्ट, निगेटिव्ह हायपर कॉन्ज्युगेशन. आणि तुम्ही जर इलेक्ट्रॉन दिले तर तुम्ही काय म्हणणार? पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट, पॉझिटिव्ह रेझोनन्स, पॉझिटिव्ह हायपर कॉन्ज्युगेशन. आणि हे जे सगळं आहे ते बाळा इथे आपण लिहिलंय आता हे सगळं, की इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप्स. इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप्स म्हणजे कसले ग्रुप्स बाळा? इलेक्ट्रॉन डोनेटिंग म्हणजे पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट वाले, पॉझिटिव्ह रेझोनन्स वाले किंवा पॉझिटिव्ह हायपर कॉन्ज्युगेशन वाले. हे काय करतात? स्टेबल करतात. कुणाला? कार्बन फ्री रॅडिकल आणि कार्बोकॅटायनला. आणि ह्यांना कोण स्टेबल करतं? कार्ब एनायनला. खेचणारे ग्रुप्स. खेचणारे म्हणजे कसले? निगेटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट वाले, निगेटिव्ह रेझोनन्स वाले, निगेटिव्ह हायपर कॉन्ज्युगेशन वाले. तर तू पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट, निगेटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट नीट बघून घे. आणि आता हे जे स्क्रीनवरती दिसतंय, बस बाळा याच्यावरती डिपेंडंट असतंय स्टॅबिलिटी. याच्यावरती डिपेंडंट असतंय स्टॅबिलिटी. बस, बाकी काही नाही. फक्त याच्यावरती डिपेंडंट आहे स्टॅबिलिटी. हे जे स्क्रीनवरती तुला आता दिसतंय, बस एवढं इम्पॉर्टंट आहे. आता तू कुठला पण MCQ कार्बोकॅटायन, कार्बन फ्री रॅडिकल याच्यावरचा इझिली सॉल्व्ह करू शकतो. सगळीकडे फंडा हाच आहे की इलेक्ट्रॉन रिलीजिंग ग्रुप्स अटॅच आहेत म्हणजे इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप्स का इलेक्ट्रॉन विड्रॉविंग ग्रुप्स अटॅच आहेत. त्यामुळे हे परत एकदा नीट बघून घे आणि समजून घे, का तर सगळं ऑर्गॅनिक याच्यावरतीच डिपेंडंट आहे. आता मी डायरेक्ट जातो स्टॅबिलिटी ऑफ कार्बोकॅटायन मध्ये आणि मी आता थोडंसं फास्ट उरकेल सगळं, का तर हे तुला समजलं असं ॲझ्युम करूयात. बऱ्याच जणांच्या डोक्यात येत नाही, त्याला कळतच नाही प्लस आय काय मायनस आय काय किंवा प्लस आर काय मायनस आर काय. निम्म्या जणांची जिंदगीतच कन्फ्यूज आहे तुमच्यामधल्या. त्यांना काही कळत नाहीये काय चाललंय काय नाही, कसलं मागचं बघितलेलंच नसतं ना, किंवा टाइमपास करत बघायचं, मग काहीच लक्षात येत नाही. मग असं जर केलं बाळा तर इतकं अवघड होऊन जाईल ना, तुला काही येणार नाही. त्यामुळे नीट लक्ष दे, नीट तो मागचं लेक्चर बघून घे. कुठले पण लेक्चर आहेत रिपिटेटिव्ह बघायचे, आपल्याला नाही कळत ना रिपिटेशन करायचं, रडत नाही बसायचं.
निगेटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट, पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट सगळं आधीच सांगितलं. आता ते जर कळलं नाही तर पुढचं काहीच कळणार नाही तुला, किंवा तुला जर माहीतच नसेल की निगेटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट कोण दाखवतं, पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट कोण शो करतं, तर तू फिनिश आहेस आत्ताच फिनिश आहेस. पुढे काहीच जायची गरज नाही. अख्खं ऑर्गॅनिक तुझं इथंच संपलंय आजच, कम्प्लीट टोटली फिनिश. बाळा फिनिश जर व्हायचं नसेल तर अजून पण काही चान्स आहे की जुनं लेक्चर बघ. काय आपण 15-20 लेक्चर पुढे नाही आलो, मागचे 1-2 लेक्चरच बघायचे, तुला सगळं कळेल हळूहळू. ते लक्षात ठेव, स्क्रीनशॉट काढायचा, हे सगळ्यात महत्वाचं आहे आपल्यासाठी. हे आमच्यासाठी बाळा सगळ्यात महत्वाचं आहे की स्टॅबिलिटी ऑफ कार्बोकॅटायन और कार्बन फ्री रॅडिकल इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप्स अँड स्टॅबिलिटी ऑफ कार्बॅनायन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इलेक्ट्रॉन विड्रॉविंग ग्रुप्स. मग आता इथे बघ, इथे आपण काय म्हणलंय, स्टॅबिलिटी ऑफ कार्बोकॅटायन, स्टॅबिलिटी ऑफ कार्बोकॅटायन. आणि आपल्याकडे कुठले कुठले कार्बोकॅटायन्स आहेत? आपल्याकडे आत्ता मिथिल कार्बोकॅटायन आहे, हा CH3+ मिथिल कार्बोकॅटायन. हा आपल्याकडे इथिल कार्बोकॅटायन आहे, हा आयसोप्रॉपिल कार्बोकॅटायन आहे. आणि हा कुठला कार्बोकॅटायन आहे? टर्शरी ब्युटिल कार्बोकॅटायन आहे. काही काहींना तर नावं सुद्धा येत नसतील. इकडे ड्रॉ करतो बघ मी की आपल्याकडे आत्ता कोण कोण आहे. एक तर आपल्याकडे आत्ता हा कार्बोकॅटायन आहे, CH3+, ह्याला आपण म्हणतोय मिथिल कार्बोकॅटायन. CH3+ मिथिल कार्बोकॅटायन. अजून एक कोण आहे? CH3 CH2+, हा इथिल कार्बोकॅटायन आहे. हा कोण आहे? मिथिल कार्बोकॅटायन. हा आपल्याकडे कोण आहे? इथिल कार्बोकॅटायन. इथिल कार्बोकॅटायन. अजून एक कोण दिला आपल्याला? आयसोप्रॉपिल कार्बोकॅटायन दिलाय बघ, CH3 CH3. काही काहींना तर हे पण कळत नसेल की पॉझिटिव्ह चार्ज आला कसा, त्याला माहीतच नसतं की कार्बन 4 बॉन्ड बनवतो, एक बॉन्ड कमी असेल तर बाळा त्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज आहे. काहींना ते लक्षातच येत नाही, त्यांनी आधीच सोडून दिलंय सगळं. आयसोप्रॉपिल कार्बोकॅटायन हा कुठला ग्रुप आहे? आयसोप्रॉपिल. म्हणून कार्बोकॅटायन कुठला? आयसोप्रॉपिल कार्बोकॅटायन. आणि अजून एक जो कार्बोकॅटायन दिला तुला बाळा, इट इज टर्शरी ब्युटिल कार्बोकॅटायन. तो कार्बोकॅटायन कुठला आहे? हाय CH3C. मला अजून एक CH3 अटॅच, इकडे अजून एक CH3 अटॅच, आणि याच्यावरती चार्ज काय? पॉझिटिव्ह. मग हा कुठला कार्बोकॅटायन आहे? टर्शरी ब्युटिल, की याला पण म्हणा टी ब्युटिल कार्बोकॅटायन. टर्शरी ब्युटिल कार्बोकॅटायन, टर्शरी ब्युटिल कार्बोकॅटायन. तर वरती जे तुला कार्बोकॅटायन दिले ते हे कार्बोकॅटायन्स आहेत बघ सगळे. क्या मिथिल कार्बोकॅटायन आहे, हा इथिल कार्बोकॅटायन आहे, दिस वन इज आयसोप्रॉपिल कार्बोकॅटायन, आणि हा कोण आहे? टर्शरी ब्युटिल कार्बोकॅटायन. सगळे इलेक्ट्रॉन डिफिशियंट आहेत बघ, सगळे इलेक्ट्रॉन डिफिशियंट. आता हा कार्बोकॅटायन जो आहे इथला, हा इथिल कार्बोकॅटायन, त्याच्यामध्ये हा जो कार्बन आहे की ज्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज आलाय कार्बोकॅटायन, त्याला इकडे एकच कार्बन अटॅच आहे. ह्या कार्बनला एकच कार्बन डायरेक्टली अटॅच आहे, म्हणून ह्याला आपण काय म्हणतो? प्रायमरी कार्बन. इथला जो कार्बन आहे हा कसला कार्बन आहे बाळा? दिस वन इज प्रायमरी कार्बन. ज्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज आलाय इट इज अ प्रायमरी कार्बन. याच्यामध्ये बघ, ह्याला इकडे एक कार्बन अटॅच आहे, इकडे एक कार्बन अटॅच आहे ह्या कार्बनला. तर ज्या कार्बनला 2 अजून कार्बन ॲटम अटॅच आहेत त्याला आपण कसला कार्बन म्हणतो? हे झालंय ना सगळं नॉमेनक्लेचरमध्ये, सेकंडरी कार्बन. आणि इकडे बघ, हा जो कार्बन आहे ज्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज आलाय त्याला इकडे एक कार्बन अटॅच आहे, इकडे एक कार्बन अटॅच आहे, इकडे एक कार्बन अटॅच आहे. द कार्बन टू विच 3 अदर कार्बन ॲटम्स आर अटॅच इट इज कॉल्ड ॲज टर्शरी कार्बन. तर हा जो कार्बन आहे आपला हा कसला आहे? टर्शरी कार्बन. म्हणून बाळा इकडे वरती जे कार्बोकॅटायन्स आहेत हे, ह्यांना आपण काय म्हणतो? मिथिल कार्बोकॅटायन. हा प्रायमरी वगैरे काही नाहीये, हा प्रायमरी कार्बोकॅटायन आहे. इथिल कार्बोकॅटायन हा सेकंडरी कार्बोकॅटायन आहे, आणि हा टर्शरी कार्बोकॅटायन आहे. तर बाळा मिथिल कार्बोकॅटायन, प्रायमरी कार्बोकॅटायन, सेकंडरी कार्बोकॅटायन आणि टर्शरी कार्बोकॅटायन. आता आपल्याला काय माहित आहे? आम्हाला हे माहित आहे बाळा की अल्किल ग्रुप्स आर +I ग्रुप. अल्किल ग्रुप्स आर इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप्स.
अल्किल ग्रुप जे आहेत ते इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप्स आहेत. मग त्याच्यामुळे काय होतंय बघ, हे जे इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप्स आहेत अल्किल ग्रुप्स, त्याच्यामुळे काय होतं की ह्याला बघ, इथे एक CH3 आहे, इथे एक CH3 आहे, इथे एक CH3, याला 3 CH3 अटॅच आहेत. हा CH3 याला इलेक्ट्रॉन देणार, हा CH3 ह्याला इलेक्ट्रॉन देणार का, आता हा एक प्लस आय ग्रुप आहे. वरचा CH3 या कार्बनला इलेक्ट्रॉन देणार का, तर अल्किल ग्रुप इज प्लस आय ग्रुप. हा खालचा CH3 कार्बनला इलेक्ट्रॉन देणार का, तर CH3 म्हणजे काय, प्लस आय ग्रुप. तर याच्यामध्ये 3 प्लस आय ग्रुप्स आहेत. याच्यामध्ये काय 3 प्लस आय ग्रुप्स आहेत. तिघ जण इंडक्टिव्ह इफेक्टने ह्या सेंट्रल कार्बनला काय करतायत, इलेक्ट्रॉन डेन्सिटी देत आहेत. म्हणजे काही शिफ्ट बिफ्ट करत नाहीत, कम्प्लीट टोटल शिफ्टिंग. फक्त काय की त्या ज्या पेअर्स आहेत, बॉन्ड पेअर्स, त्या मिडल कार्बनकडे जास्त काय होतात, अट्रॅक्ट होतात, त्याच्या साईडला जास्त शिफ्ट होतात. आणि मग ह्याला आपण म्हणतो पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट, इलेक्ट्रॉन डोनेटिंग इंडक्टिव्ह इफेक्ट. मग तिघांनी जर ह्याला इलेक्ट्रॉन दिले, प्लस आय इफेक्ट, प्लस आय इफेक्ट, प्लस आय इफेक्ट, तर याच्यावरचा जो पॉझिटिव्ह चार्ज आहे तो थोडा काय होणार आहे, याच्यावरचा जो पॉझिटिव्ह चार्ज आहे तो थोडा काय होणार आहे, कमी होणार आहे. मग आता तिघांनी इलेक्ट्रॉन दिले म्हणून मी 3 डाऊनवर्ड एरो काढलेत की आम्हाला सांगते की पॉझिटिव्ह चार्ज काय होतोय, डिक्रीज डिक्रीज डिक्रीज, कंप्लीट नाही रिमूव्ह होत, पॉझिटिव्ह चार्ज काय होतोय, डिक्रीज होतोय. आता मध्ये जो सेकंडरी कार्बोकॅटायन आहे त्याच्याकडे बघ, सेकंडरी कार्बोकॅटायनला इकडे एक अल्किल ग्रुप आहे प्लस आय ग्रुप, वरती एक CH3 आहे तो एक प्लस आय ग्रुप. आणि हायड्रोजनचा इंडक्टिव्ह इफेक्ट आपण कन्सिडर करत नाही का, तर कार्बन आणि हायड्रोजनमध्ये इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी डिफरन्स एकदम कमी आहे. म्हणून आपण याच्यामध्ये काय म्हणतो की याच्यामध्ये फक्त 2च प्लस आय ग्रुप्स आहेत. याच्यामध्ये फक्त काय 2च प्लस आय ग्रुप्स आहेत. म्हणजे टर्शरी कार्बोकॅटायन पेक्षा याच्यामध्ये इलेक्ट्रॉन डोनेशन काय कमी, याच्यामध्ये इलेक्ट्रॉन डोनेशन कमी आहे, तर कार्बोकॅटायन वरचा कमी चार्ज कमी होणार आहे, जास्त कमी होणार नाही. हे बघ, कार्बोकॅटायन इज इलेक्ट्रॉन डिफिशियंट, त्याला आपण जेवढे इलेक्ट्रॉन देणार तेवढा तो काय बनणार, स्टेबल. एक कन्क्लुजन लिहिलंय ना आपण इथे, स्टॅबिलिटी ऑफ कार्बोकॅटायन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्लस आय ग्रुप. मग जेवढे जास्त प्लस आय ग्रुप तेवढा कार्बोकॅटायन काय बनणार आहे, स्टेबल. मग इकडे काय 1 2 3 3 प्लस आय ग्रुप, इथे काय 2 प्लस आय ग्रुप, आणि इथे काय एकच प्लस आय ग्रुप, आणि इकडे तर प्लस आय ग्रुपच नाही. तर याच्यावरचा पॉझिटिव्ह चार्ज कोण कमी नाही करणार. आता याच्यामध्ये हा जो इथिल कार्बोकॅटायन आहे त्याच्यामध्ये हा जो CH3 आहे तो एक प्लस आय ग्रुप आहे, हा एक काय प्लस आय ग्रुप. तर हा पॉझिटिव्ह चार्ज थोडा कमी होणार आहे, हा पॉझिटिव्ह चार्ज काय होणार आहे, थोडा कमी होणार आहे. तर इकडे काय ओनली 1 प्लस आय ग्रुप, ओनली 1 प्लस आय ग्रुप. आणि मिथिल कार्बोकॅटायन मध्ये तर प्लस आय ग्रुपच नाही. तर आता बघ, जेवढा पॉझिटिव्ह चार्ज कमी होणार, जेवढा पॉझिटिव्ह चार्ज कमी होणार तेवढा तो काय बनणार, स्टेबल. म्हणून आम्ही स्टॅबिलिटीमध्ये काय रँक लावली, टर्शरी कार्बोकॅटायन इज मोर स्टेबल दॅन सेकंडरी कार्बोकॅटायन विच इज मोर स्टेबल दॅन प्रायमरी कार्बोकॅटायन विच इज मोर स्टेबल दॅन मिथिल कार्बोकॅटायन. इकडे बघ, इकडे आम्ही काय म्हणतोय, इथिल कार्बोकॅटायन मध्ये एकच प्लस आय ग्रुप आहे, फक्त एकच प्लस आय ग्रुप, त्यामुळे पॉझिटिव्ह चार्ज थोडा कमी होतोय. इकडे काय इकडून एक प्लस आय ग्रुप आहे आयसोप्रोपिल कार्बोकॅटायन मध्ये, सेकंडरी कार्बोकॅटायन मध्ये इकडून एक प्लस आय ग्रुप आहे, दोन्हीकडून 2 प्लस आय ग्रुप आहेत, म्हणून याचा पॉझिटिव्ह चार्ज जास्त कमी होतोय इथिल कार्बोकॅटायन पेक्षा. आणि इकडे टर्शरी ब्युटिल कार्बोकॅटायन मध्ये इकडे एक प्लस आय ग्रुप आहे, इकडे एक प्लस आय ग्रुप आहे, आणि इकडे एक प्लस आय ग्रुप आहे. मग तिघांनी मिळून इलेक्ट्रॉन दिले सेंट्रल कार्बन ॲटमला, तर सेंट्रल कार्बन ॲटमवरचा चार्ज काय होणार आहे, जास्त कमी होणार आहे. तर जेवढा जास्त चार्ज कमी होणार तेवढी स्टॅबिलिटी काय होणार, इन्क्रीज. म्हणून सगळ्यात जास्त स्टेबल कोण असणार आहे, टर्शरी कार्बोकॅटायन, मग सेकंडरी, मग प्रायमरी, आणि सगळ्यात कमी स्टेबल कोण, मिथिल कार्बोकॅटायन. म्हणून बाळा स्टॅबिलिटीमध्ये काय आपल्याकडे अशा टाईपचा ट्रेंड आहे. स्टॅबिलिटीमध्ये आपल्याकडे अशा टाईपचा ट्रेंड आला की टर्शरी कार्बोकॅटायन इज मोर स्टेबल ड्यू टू 3 पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट ग्रुप्स दॅन सेकंडरी कार्बोकॅटायन विच हॅज ओनली 2 इंडक्टिव्ह इफेक्ट ग्रुप्स, पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट वाले. तर नीट समजून घे, इथे काय म्हणलंय बघ, द stability of carbocation increases when plus I groups like alkyl groups are present adjacent to the positively charged carbon. पॉझिटिव्हली चार्ज कार्बनच्या शेजारी जर प्लस आय ग्रुप्स असतील तर तो काय बनतो, स्टेबल.
द प्लस आय ग्रुप रिड्युसेस द पॉझिटिव्ह चार्ज ऑन द कार्बन बाय डोनेटिंग निगेटिव्ह चार्ज डेन्सिटी. म्हणजे काय की हा जो प्लस आय ग्रुप आहे ह्या इलेक्ट्रॉन मधली जी पेअर आहे ती ह्या साईडला जास्त शिफ्ट करतो इकडे. मग जेवढे इलेक्ट्रॉन जवळ येणार पॉझिटिव्ह चार्जच्या तेवढा पॉझिटिव्ह चार्ज काय होणार कमी आणि तो काय बनणार स्टेबल. तेवढा तो काय बनणार स्टेबल. म्हणून बाळा कार्बोकॅटायन मध्ये आमच्याकडे काय असतं किंवा कार्बन फ्री रॅडिकल मध्ये पण हेच होणार आहे ना कार्बोकॅटायन. तर कार्बोकॅटायन मध्ये आम्हाला काय कळलं टर्शरी कार्बोकॅटायन इज मोर स्टेबल दॅन सेकंडरी कार्बोकॅटायन विच इज मोर स्टेबल दॅन प्रायमरी कार्बोकॅटायन विच इज मोर स्टेबल दॅन मिथिल कार्बोकॅटायन विच इज मोर स्टेबल दॅन मिथिल कार्बोकॅटायन. जेनरिक स्टेटमेंट आहे जेनरिक. हे एक जेनरिक स्टेटमेंट आहे. हे एक जेनरिक स्टेटमेंट आहे आपल्याकडे स्टॅबिलिटी ऑफ कार्बोकॅटायन. आणि हा सेम फंडा असेल फॉर स्टॅबिलिटी ऑफ कार्बन फ्री रॅडिकल बिकॉज कार्बन फ्री रॅडिकल्स आर ऑल्सो इलेक्ट्रॉन डिफिशियंट. मग आता इकडे बघ आता इथे बघ इथे लक्षात घे आपल्याला आता हे कार्बोकॅटायन्स दिलेत बघ. हे कार्बोकॅटायन्स आहेत आपल्याकडे ABCD. हे सगळं ड्रॉ करायचं तुला नाही तर काही लक्षात येणार नाही. आता आपल्याकडे हे कार्बोकॅटायन्स आहेत. आता या कार्बोकॅटायन्सकडे जरा नीट लक्ष देतो. काही कार्बोकॅटायन्स मध्ये कोण अटॅच आहे फ्लोरीन 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 आणि फ्लोरीन जो आहे मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह ग्रुप हा फ्लोरीन जर कार्बनच्या चेनला अटॅच असेल तर कार्बनच्या चेन मधून इलेक्ट्रॉन विड्रॉ करणार हा एक कसला ग्रुप आहे -I. आणि इथं मी लिहिलं स्टॅबिलिटी ऑफ कार्बोकॅटायन इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू इलेक्ट्रॉन विड्रॉविंग ग्रुप्स. की जेवढे तुझ्याकडे इलेक्ट्रॉन विड्रॉविंग ग्रुप्स लागणार तेवढी कार्बोकॅटायनची स्टेबिलिटी काय होणार कमी. तर इथे जरा चेक करूयात की काय होतंय. आता इथे लिहिलंय बघ मी की वेर ॲज -I ग्रुप इलेक्ट्रॉन विड्रॉविंग ग्रुप destabilizes the carbocation as they increases the positive charge by withdrawing इलेक्ट्रॉन डेन्सिटी. आता हे जे कार्बोकॅटायन्स आहेत याच्यामधला मी डी सगळ्यात पहिला घेतलाय इकडे का तर डी मध्ये काय सिच्युएशन आहे बघ. हा जो कार्बन आहे याच्या शेजारी एक कसला ग्रुप आहे CH3 आणि CH3 ग्रुप एक कसला ग्रुप आहे CH3 ग्रुप जो आहे बाळा इथला हा CH3 ग्रुप. हा CH3 ग्रुप एक कसला ग्रुप आहे +I ग्रुप आहे. ह्याने शेजारच्या कार्बनला इलेक्ट्रॉन दिले त्या कार्बनवरचा पॉझिटिव्ह चार्ज काय होणार आहे कमी होणार आहे. ह्याने ह्याला इलेक्ट्रॉन दिले की पॉझिटिव्ह चार्ज काय होणार आहे बाळा डिक्रीज होणार आहे. पॉझिटिव्ह चार्ज डिक्रीज झाला आणि पॉझिटिव्ह चार्ज डिक्रीज झाला की तो स्टेबल बनणार आहे. म्हणजे हा जो CH3 ग्रुप आहे आपल्याकडे आता आपण म्हणूयात की आपल्याकडे हा जो CH3 ग्रुप आहे हा जो CH3 ग्रुप आहे इट इज ऍक्टिंग ॲज अ पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट. आणि पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्टमुळे याचा पॉझिटिव्ह चार्ज काय होणार आहे कमी. इलेक्ट्रॉन डोनेशन कार्बोकॅटायनला इलेक्ट्रॉन मिळाले तर कार्बनवरचा पॉझिटिव्ह चार्ज काय झाला कमी. आता इकडे बघ हा बघ याच्यामध्ये इथे एक फ्लोरीन अटॅच फ्लोरीन एक कसला ग्रुप आहे -I. तर आता बाळा फ्लोरीन काय करणार आहे बघ फ्लोरीन एक निगेटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्टवाला ग्रुप आहे. कार्बन आणि फ्लोरीन मध्ये फ्लोरीन जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह तर फ्लोरीन काय करणार आहे कार्बनचे इलेक्ट्रॉन खेचणार आहे. ह्या कार्बनचे इलेक्ट्रॉन खेचले की हा कार्बन शेजारच्या कार्बनचे इलेक्ट्रॉन खेचणार. मग आता झालं काय बघ खेचाखेची. ह्या फ्लोरीनने ह्या कार्बनचे इलेक्ट्रॉन खेचले मग ह्या कार्बनने शेजारच्या कार्बनचे इलेक्ट्रॉन खेचले. हा आधीच इलेक्ट्रॉन डिफिशियंट होता आणि त्याचे इलेक्ट्रॉन खेचले त्याचा पॉझिटिव्ह चार्ज आता काय होणार आहे इन्क्रीज आणि हा काय बनणार आहे अनस्टेबल. इथे बाळा आपण इलेक्ट्रॉन देत होतो इलेक्ट्रॉन मिळाले की याचा पॉझिटिव्ह चार्ज कमी झाला. आता याच्यापासून इलेक्ट्रॉन खेचले गेले. हा आधीच इलेक्ट्रॉन डिफिशियंट आहे आणि इलेक्ट्रॉन डिफिशियंट करून इलेक्ट्रॉन खेचले इलेक्ट्रॉनच नाहीत आणि त्याचेच इलेक्ट्रॉन काढले तर अजून काय बनणार इलेक्ट्रॉन डिफिशियंट तर अनस्टेबल बनणार का त्याचा पॉझिटिव्ह चार्ज काय होणार आहे इन्क्रीज होणार आहे. याचा पॉझिटिव्ह चार्ज होणार आहे इन्क्रीज. कुठल्या मॉलिक्युलमध्ये हे कुठल्या कार्बोकॅटायनमध्ये A. कार्बोकॅटायन्स नीट बघून घे. हा D कार्बोकॅटायन आहे हा A कार्बोकॅटायन आहे हा B कार्बोकॅटायन आहे आणि हा C कार्बोकॅटायन आहे.
तर डी मध्ये तर कार्बोकेटायनवरचा चार्ज कमी झाला, त्यामुळे कार्बोकेटायन काय बनणार आहे? स्टेबल. याच्यामध्ये कार्बोकेटायनचा चार्ज वाढला तर हा काय बनणार आहे? अनस्टेबल. मग आता इथे बी मॉलिक्युलमध्ये तर 2 खेचणारे ग्रुप्स आहेत, F2. ह्या कार्बोकेटायन पासून खेचणारे ग्रुप्स 2 आहेत. आता इथे तर जास्त पॉझिटिव्ह चार्ज इन्क्रीज होणार. आता काय होतंय बघ, हा फ्लोरीन एक खेचणारा ग्रुप -I, खाली पण काय एक फ्लोरीन खेचणारा ग्रुप -I. मग आता 2 फ्लोरीननी जर ह्या कार्बनची खेचली तर हा कार्बन शेजारच्या कार्बनची खूप खेचणार आहे इथल्या कार्बनपेक्षा. इथे एकच खेचत होता ह्या कार्बनची, आता ह्या कार्बनची 2 खेचायला लागले. मग आता हा कार्बन ह्या शेजारच्या कार्बनची अजून जास्त खेचणार. मग आता झालं काय की हा जो कार्बन आहे आमचा सेंट्रलचा, त्यांनी कार्बोकेटायनचे जास्त इलेक्ट्रॉन खेचले तर याच्यावरचा पॉझिटिव्ह चार्ज अजून काय होणार आहे? इन्क्रीज. याच्यावरचा पॉझिटिव्ह चार्ज काय होणार आहे? अजून इन्क्रीज होणार आहे. ह्या केसमध्ये जेवढा इन्क्रीज झाला त्यापेक्षा ह्या केसमध्ये जास्त इन्क्रीज झाला. ह्या केसमध्ये कार्बोकेटायन जेवढा इलेक्ट्रॉन डिफिशियंट होता त्याच्यापेक्षा जास्त इथे इलेक्ट्रॉन डिफिशियंट बनला. का तर इथे जास्त इलेक्ट्रॉन खेचले गेले. आणि सी मॉलिक्युलमध्ये तर बघ, ह्या सी मध्ये CF3 आता 3 फ्लोरीन आहेत खेचणारे. आता काय, इकडे एक -I ग्रुप आहे, इकडे एक -I ग्रुप आहे, इकडे एक -I ग्रुप आहे. हा फ्लोरीन खेचणार, हा फ्लोरीन खेचणार, हा फ्लोरीन खेचणार. मग हा कार्बन शेजारच्या कार्बनचे जास्त इलेक्ट्रॉन खेचणार आणि याच्यावरचा पॉझिटिव्ह चार्ज काय होणार आहे? सगळ्यात जास्त इन्क्रीज. पॉझिटिव्ह चार्ज काय झाला? सगळ्यात जास्त इन्क्रीज झाला. तर आम्हाला काय माहिती आहे, पॉझिटिव्ह चार्ज कमी झाला तर ते काय बनणार आहे? स्टेबल. आणि पॉझिटिव्ह चार्ज डिक्रीज झाला, हे बघ, कुठला पण आयन आहे आणि आयनवरती चार्ज आहे तर तो रिॲक्टिव्ह आहे. तो चार्ज रिमूव्ह झाला की रिॲक्टिव्हिटी कमी होते, चार्ज कमी झाला की रिॲक्टिव्हिटी कमी होते, आणि रिॲक्टिव्हिटी कमी झाली की आम्ही म्हणतो तो स्टेबल झाला. मग आता काय, इथे पॉझिटिव्ह चार्ज कमी होतो तर हा स्टेबल आहे. इथे पॉझिटिव्ह चार्ज वाढला, अनस्टेबल. इथे पॉझिटिव्ह चार्ज अजून वाढला, डबल अनस्टेबल. इथे पॉझिटिव्ह चार्ज ट्रिपल वाढला, अजून जास्त अनस्टेबल. तर सगळ्यात जास्त स्टेबल कोण आहे? डी. मग कोण आहे? ए. मग कोण आहे? बी. आणि सगळ्यात कमी स्टेबल कोण आहे? सी. तर स्टॅबिलिटीमध्ये बाळा हा ट्रेंड आहे. स्टॅबिलिटीमध्ये ट्रेंड काय मिळाला आपल्याला? हा ट्रेंड मिळाला स्टॅबिलिटीमध्ये. हा मिळाला ट्रेंड स्टॅबिलिटीमध्ये. ते नीट लक्षात ठेवायचं. आणि इथे नोट डाऊन केलंय बघ आपण की +I ग्रुप लागले की स्टेबल बनणार, -I ग्रुप लागले की हा बनणार अनस्टेबल. कोण? कार्बोकेटायन और कार्बन फ्री रॅडिकल. एकदम महत्वाचं, प्रचंड महत्वाची लेक्चर्स. आता पुढे बघा इकडे, किंवा कार्बोकेटायन मध्ये अजून एखादं एक्झाम्पल घे. कार्बोकेटायन मध्ये मी अजून एखादं एक्झाम्पल देतो तुला अशा टाईपमध्ये. कार्बोकेटायन मध्ये आपण म्हणूयात की आपल्याकडे एक अशा टाईपची सिच्युएशन. आपल्याकडे एक हा कार्बोकेटायन CH3 CH2 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 प्लस कार्बोकेटायन. ओके, अजून एक कार्बोकेटायन काढतो बघ इकडे, CH3 CH2 CH, ह्याला अटॅच आहे क्लोरीन CH2 प्लस CH3 CH क्लोरीन CH2 CH2 प्लस. अशा टाईपमध्ये कन्सिडर करूयात आपण की हा एक कार्बोकेटायन आहे माझ्याकडे, हा एक कार्बोकेटायन आहे, हा एक कार्बोकेटायन आहे, आणि अजून एक कार्बोकेटायन इकडे आपण ड्रॉ करूयात. Cl CH2 CH2. मॉलिक्युल्स वगैरे ड्रॉ करायला लाग बरं का. सगळे नॉमेनक्लेचर मधले मॉलिक्युल्स तू ड्रॉ कर. तू जर नॉमेनक्लेचर मधले मॉलिक्युल्स ड्रॉ केले नाही तर तुला ऑर्गॅनिक काही येणार नाही, आणि तुला मॉलिक्युलच आला नाही तर पुढचं काही येणार नाही, इफेक्ट बिफेक्ट. आता हे कार्बोकेटायन्स बघ. आता सगळ्यात पहिले तर ग्रुप्स आयडेंटिफाय करून घे.
याच्यामध्ये बघ फक्त काय प्लस आय ग्रुप, अल्किल ग्रुप इज प्लस आय ग्रुप. इकडे फक्त एक अल्किल ग्रुप आहे, तर अल्किल ग्रुप एक काय प्लस आय ग्रुप. इकडे हा क्लोरीन आहे, क्लोरीन कसला आहे मायनस आय. इकडे क्लोरीन आहे मायनस आय आणि इकडे क्लोरीन आहे मायनस आय. तर याच्यामध्ये प्लस आय ग्रुप आहे आणि बाकीच्यांमध्ये काय मायनस आय ग्रुप. तर डेफिनेटली हा कार्बोकेटायन सगळ्यात जास्त काय असणार आहे स्टेबल. प्लस आय ग्रुप लागले की कार्बोकेटायन स्टेबल बनतो. तर कार्बोकेटायन सगळ्यात स्टेबल असणार आहे. आता राहिला हा आणि हा, यांच्यामध्ये आपल्याला बघायचंय कोण किती स्टेबल. तर हे तर आम्हाला कळलं की हा आमचा बाबा फर्स्ट कार्बोकेटायन आहे ए. हा आमच्याकडे एक सेकंड कार्बोकेटायन आहे बी, सी आणि डी. आता एक तर कळलं आम्हाला की हा जो फर्स्ट कार्बोकेटायन आहे, फर्स्ट कार्बोकेटायन, त्याच्यामध्ये हा जो ग्रुप आहे डॉटेड दाखवतोय मी, हा एक अल्किल ग्रुप आहे. याच्यामध्ये कुठं मायनस आय ग्रुप वगैरे नाही. हा एक अल्किल ग्रुप आहे. तर हा एक कसला ग्रुप आहे प्लस आय, पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट वाला, इलेक्ट्रॉन देणारा. मग ह्यांनी जर इलेक्ट्रॉन दिले कार्बोकेटायनला तर कार्बोकेटायनवरचा चार्ज काय होणार आहे डिक्रीज. कार्बोकेटायनवरचा चार्ज काय होणार आहे डिक्रीज. आता हे जे शेजारी आहे ते बघ. आता शेजारी हे जे 3 मॉलिक्युल्स आहेत त्यांचं कंपॅरिझन बघ, नीट बघ. आता इकडे बघ, हा जो पॉझिटिव्ह चार्ज आहे त्याच्या जवळच हा क्लोरीन आहे खेचणारा. हा पॉझिटिव्ह चार्ज आहे त्यापासून क्लोरीन लांब आहे खेचणारा. आणि हा जो पॉझिटिव्ह चार्ज आहे त्यापासून हा खेचणारा ग्रुप तर अजून लांब आहे. आणि आपल्याला माहिती आहे इंडक्टिव्ह इफेक्ट डिपेंड्स ऑन डिस्टन्स. आणि आम्हाला काय माहिती आहे स्ट्रेंथ ऑफ इंडक्टिव्ह इफेक्ट. स्ट्रेंथ ऑफ इंडक्टिव्ह इफेक्ट इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू डिस्टन्स. जेवढा डिस्टन्स वाढतो इंडक्टिव्ह इफेक्ट काय होतो कमी होतो. आता बघ ह्या पहिल्या मॉलिक्युलमध्ये सांगतो आधी तुला मी की हा पहिला मॉलिक्युल हा CH2च्या जवळ आहे तर हा जास्त खेचाखेची करणार आहे. बघ आता दाखवतो इकडे की आपण म्हणूयात की हा जो बॉन्ड आहे CCl, क्लोरीन खेचणार आहे. क्लोरीन एक कसला ग्रुप आहे मायनस आय ग्रुप आहे, खेचणारा ग्रुप आहे मायनस आय. मग क्लोरीननी कार्बनचे खेचले, क्लोरीननी कार्बनचे खेचले, क्लोरीननी कार्बनचे खेचले, क्लोरीननी कार्बनचे खेचले. मग कार्बन काय करणार शेजारच्या कार्बनचे खेचणार. का तर हे कशावरती डिपेंडंट असतंय आपल्याला माहिती आहे डिस्टन्सवरती. मग खेचले त्याचा पॉझिटिव्ह चार्ज काय होणार आहे इन्क्रीज. इलेक्ट्रॉन डिफिशियंट पासूनच इलेक्ट्रॉन खेचले. हा इलेक्ट्रॉन डिफिशियंट होता पॉझिटिव्हली चार्ज, त्याच्यापासून जर इलेक्ट्रॉन खेचले, हे बघ हा क्लोरीन खेचणारा ग्रुप आहे, त्याची टेंडन्सी की तो खेचतो इलेक्ट्रॉन डेन्सिटी स्वतःकडे. मग हा कार्बन शेजारच्या कार्बनकडून खेचणार. आणि खेचाखेचीचा ट्रेंड आपल्याला माहित आहे का नाही माहित. आपल्याला हे माहित आहे ना की एक्सनी खेचले ह्या कार्बनचे की आता हा कार्बन शेजारच्या कार्बनचे कमी खेचतो म्हणून आपण 2च ॲरोनी दाखवतो, पार्शियल चार्ज कमी करतो. आता हा कार्बन शेजारच्या कार्बनचे अजून कमी खेचतो. का तर सोर्स पासून जसजसा डिस्टन्स वाढतो खेचायची पॉवर किंवा इलेक्ट्रॉन द्यायची पॉवर कमी कमी होत जाते. इंडक्टिव्ह इफेक्ट डिपेंड्स ऑन डिस्टन्स. आता इकडे आम्हाला कळलं की कार्बोकेटायनच्या जवळून खेचलेत म्हणून कार्बोकेटायन जास्त इलेक्ट्रॉन डिफिशियंट बनला, त्याच्यावरचा पॉझिटिव्ह चार्ज काय झाला इन्क्रीज. इथे काय होतंय बघ, इथे आता हा Cl आहे, हा पण एक मायनस आय ग्रुपच आहे खेचणारा आणि त्याची नॅचरल टेंडन्सी आहे की तो इलेक्ट्रॉन खेचतो. खेचले इलेक्ट्रॉन. आता याचे इलेक्ट्रॉन खेचले की हा कार्बन शेजारच्या कार्बनकडून खेचले. आता शेजारचा कार्बन अजून शेजारच्या कार्बनकडून खेचले. मग इलेक्ट्रॉन डिफिशियंट कडून इलेक्ट्रॉन खेचले की त्याचा पॉझिटिव्ह चार्ज काय होणार इन्क्रीज. इलेक्ट्रॉन डिफिशियंट वाल्याकडून इलेक्ट्रॉन खेचले की पॉझिटिव्ह चार्ज काय झाला इन्क्रीज झाला. पण इथे जेवढा इन्क्रीज झाला ह्या केसमध्ये तेवढा ह्या केसमध्ये इन्क्रीज झाला का नाही. का तर कार्बोकेटायन पासून ह्या खेचणारचं डिस्टन्स काय जास्त. इथे कार्बोकेटायन पासून खेचणारचं डिस्टन्स काय कमी. तर जेवढा खेचणारा जवळ तेवढा जास्त अनस्टेबल करणार, जेवढा खेचणारा लांब तेवढा कमी अनस्टेबल करणार. आणि इथे खेचणारा तर सगळ्यात लांब आहे बघ, इथे खेचणारा तर एकदम लांब आहे. मग आता इथे पण सेम आम्ही दाखवणार बघ की क्लोरीन आहे. क्लोरीन एक कसला ग्रुप आहे मायनस आय ग्रुप आहे खेचणारा. आणि क्लोरीनची टेंडन्सी की तो इलेक्ट्रॉन डेन्सिटी स्वतःकडे खेचतोय. मग हा कार्बन
शेजारच्या कार्बनचे खेचणार, मग तो कार्बन शेजारच्या कार्बनचे खेचणार, मग तो कार्बन शेजारच्या कार्बनचे खेचणार. आणि 3 कार्बन नंतर 4 कार्बन नंतर तर आम्ही इंडक्टिव्ह इफेक्ट म्हणतो की एकदम व्हॅनिशस होतो, एकदम कमी होतो, निग्लिजिबल. मग आता बाळा हा खेचणारा ग्रुप ह्या कार्बोकॅटायन पासून जास्त लांब आहे, तर कमी खेचणार आहे, आणि कमी खेचणार म्हणून कमी पॉझिटिव्ह चार्ज इन्क्रीज होणार. पॉझिटिव्ह चार्ज इलेक्ट्रॉन डिपिशन, त्यापासूनच इलेक्ट्रॉन खेचले तर पॉझिटिव्ह चार्ज काय होणार आहे? इन्क्रीज. फक्त इथे जो इन्क्रीज होणार आहे तो इन्क्रीज होणार आहे कमी. मग आता आपल्याला काय कळलं? पॉझिटिव्ह चार्ज कमी झाला की तो स्टेबल. पॉझिटिव्ह चार्ज कमी झाला की काय बाळा? स्टेबल. मग आता स्टॅबिलिटीमध्ये काय ट्रेंड येईल? स्टॅबिलिटीमध्ये काय ट्रेंड येईल? स्टॅबिलिटीमध्ये ट्रेंड कन्सिडर कर, काय येणार आहे? ए मध्ये बघ, ए मध्ये पॉझिटिव्ह चार्ज कमी होतोय, तर ए सगळ्यात काय आहे? स्टेबल. पॉझिटिव्ह चार्ज जर कमी झाला तर बाळा ए सगळ्यात स्टेबल आहे. आता बघ, इथे पॉझिटिव्ह चार्ज वाढलाय, इथे वाढलाय, इथे वाढलाय, हे अनस्टेबल आहेत. पण त्यातल्या त्यात हा सगळ्यात जास्त अनस्टेबल आहे, हा कमी अनस्टेबल आहे, आणि हा सगळ्यात कमी अनस्टेबल आहे. तर आता काय आमच्याकडे? नंतर स्टेबल आहे डी, त्याच्यानंतर सी, आणि सगळ्यात कमी स्टेबल कोण? बी. सगळ्यात कमी स्टेबल कोण? बी. का तर बाबा काय की हा जो ए मध्ये काय प्लस आय ग्रुप आहे, ए मध्ये काय की जो कार्बोकॅटायन आहे त्याला इलेक्ट्रॉन मिळत आहेत प्लस आय ग्रुप. डी मध्ये काय? मायनस आय ग्रुप. सी मध्ये काय? मायनस आय ग्रुप. बी मध्ये काय? मायनस आय ग्रुप. आणि सगळीकडे मायनस आय ग्रुप सेम नाही. डी मध्ये खेचणारा ग्रुप आहे, डी मध्ये तो कार्बोकॅटायन पासून लांब आहे, त्यामुळे कमी खेचतोय. त्यामुळे काय? कमी खेचतोय. हा जास्त खेचतोय आणि हा सगळ्यात जास्त खेचतोय. तर त्याच्यावरती डिपेंडंट आहे. आणि आपण स्टेबल कुणाला करतोय बाळा? कार्बोकॅटायनला. तर कार्बोकॅटायनला इलेक्ट्रॉन मिळाले की पॉझिटिव्ह चार्ज कमी होतो, तो काय बनतो? स्टेबल. आणि कार्बोकॅटायन पासून तुम्ही जर खेचलं तर तो काय बनणार आहे? अनस्टेबल. तर तुम्ही जेवढे जास्त खेचणार तेवढा तो अनस्टेबल. तर हा फंडा कळला बाळा की तुला सगळं कळलं. इफेक्ट्स हे लेक्चर परत एकदा बघून घे, हे सगळे मॉलिक्युल्स परत काढ, मी तुला रिक्वेस्ट करतोय नीट. चलो, कार्बन फ्री रॅडिकल आणि कार्बॅनायन. कार्बन फ्री रॅडिकल आता सेमच, कार्बोकॅटायन इलेक्ट्रॉन डिपिशन, कार्बन फ्री रॅडिकल इलेक्ट्रॉन डिपिशन, तर सेम फंडा, सेम. हे जे सगळं घडलंय याच्यामध्ये सगळ्यांमध्ये पॉझिटिव्ह चार्ज काढायचा कार्बनवरचा, आणि तिथं फक्त डॉट द्यायचा, अनपेड इलेक्ट्रॉन, आणि बाकी सगळे फंडे सेम, काही चेंज करायचं नाही, तो सगळं सेम. बाय.